म्हणजे कसं आहे, मला लहानपणी प्रत्येकाचं एक कॉमन स्वप्न असतं की मला एक तर क्रिकेटर व्हायचं आहे किंवा फिरायला जायचं. मी लहानपणी ना म्हणजे घरात वेळ मिळाला की कुठेही फिरायला जाणार. वड्यातनी फिरायला जा, कुठं डोंगरावर फिरायला जा, कुठं घरातनं चटणी भाकरी बांधायची जायचं. माझं शिक्षण हॉस्टेलला झाले. शनिवार रविवार सुट्टी असली की नाही पोरं सुट्टी काढून घरला जायची आणि मी सुट्टी काढून भाड्याची सायकल घेऊन आम्ही डोंगर फिरायला जायचो. आणि डोंगरावर काय फिरायचं की डोंगरावरची झाडी, ती थंडाई किंवा तिकडं जे मोरं उडकत फिरणं, मोरांचं उडणं, निसर्गाच्या वातावरणात फिरणं, वड्यात जाणं, वड्यात आंघोळ करणं, वड्यातलं तो जो खेळ तो खूप होता. त्यावेळेला ते जास्त करून फेमस वाईल्डवाला तो बेअर ग्रिल्स त्यांना बघून असं वाटायचं की आयुष्यात कधीतरी आपल्याला तेच जॉब करायचं आहे. ते जॉब करायचं. हा म्हणजे कसं एक मनाचं इन्स्पिरेशन पण पूर्ण होईल आणि ते करावं अशी इच्छा होती. पण ते काय म्हणतात परिस्थिती अशी नसते, परिस्थितीनं सगळ्या गोष्टी त्या निग्लेक्ट होत गेल्या. पण आयुष्यातनं फिरणंही कधी माझ्या झालं नाही. वर्षातनं माझ्या निदान 2 ते 3 ट्रिप असतातच, फॅमिली बरोबर असतात. आणि माझा साईड बिझनेस म्हणून मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स करतो. पण तो ट्रॅव्हल्स मिळवणे हा उद्देश नसून मला फिरायला मिळावं हा मूळ उद्देश आहे. तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं जरा हे सांगा, माहिती सांगा. म्हणजे कसं असतं, आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं माझं नाव आहे श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, इचलकरंजीमध्येच. तुम्ही काय काय सुविधा प्रोव्हाइड करता? आतापर्यंत सर मी अमरनाथच्या 3 ट्रिप्स, केदारनाथच्या 4 ट्रिप्स, विष्णुदेवच्या 8 ट्रिप्स, अशा ट्रिप्स ऑर्गनाईज करून नेतो इचलकरंजीमधून. माझ्या इचलकरंजीमधून मिरजेमधून किंवा आपल्या हातकणंगल्यामधून घरून ते हातकणंगल्यापर्यंत येऊपर्यंतचा सगळा खर्च पॅकेजमध्ये असतो. पॅकेजमध्ये त्याच्यामध्ये मुळात काय होतं, यापूर्वी मी जाणं येणं राहणं खाणं पिणं त्याच्यामध्ये टोटली सगळा आपला खर्च असायचा. मग तो ट्रेनचा प्रवास असू दे, बसचा प्रवास असू दे, एखाद्या ठिकाणी राहिल्यानंतर तिथला राहण्याचा प्रवास असू दे, तिथे फिरण्याचा प्रवास असू दे, आपल्याकडे सगळं आपल्या त्या पॅकेजमध्येच असायचं. पण लहानपणीचं स्वप्न पण त्याच्यात पूर्ण होतं की फिरले जावं लागते की. आणि त्यात वेगवेगळ्या लोकांच्यात मिळाल्यानंतर त्यांच्यात जे बोलण्यात तो फरक पडतो ना की त्यांच्यापासून आपुलकी जी मिळते ना, त्याला शब्द नाही सांगणार. नाही बरोबर. आणि सगळ्यात जास्त आपुलकी आणि निसर्ग सौंदर्य वाटलं तर केदारनाथ, चारोधामच्या उत्तराखंडमध्ये जे नैसर्गिक वातावरण मिळाले ना ते जगात कुठेही भेटणार नाही. जगात कुठेही भेटणार नाही. तिथलं पाणी आपल्याला फिल्टर पाणी काहीच नाही. फिल्टर तिथे लावायची गरज नाही. तिथून जे नैसर्गिक पाण्याची जी चव आहे ना कुठल्याही पाण्याला नाही. कितीही गोडवा करा पाण्याला, इतकं बेस्ट पाणी मिळते तिथे डायरेक्ट. अजून एक विचारत होतं, आता तुम्ही ह्या 4 धामच्या यात्रा वगैरे केलेल्या, नॉर्थ ईस्टला कधी गेलो तुम्ही? नॉर्थ ईस्ट म्हणजे कधी गेलो नाही, त्या साईडला जाणं झालं नाही कधी. तुम्ही इकडे उत्तराखंड वगैरे आणि इकडे उत्तराखंड हिमाचल प्रदेश. बरं, आता माझं कलकत्त्याकडे जाण्याचं स्वप्न आहे. कलकत्त्याकडे जाण्याचं स्वप्न आहे. भुवनेश्वर, कलकत्ता, त्यानंतर ओडिशा, त्यानंतर आसाम ह्या साईडचं फिरून यायचं असं आहे. ते ट्रिप ऑर्गनाईज करून त्या साईडचं फिरून यायचं असं विचार आहे. फक्त कधी माझं दक्षिण भारताकडे जायची इच्छा झाली नाही जास्त करून. उत्तर भारताकडे खूप वेळा फिरायची इच्छा होते. दक्षिण भारताकडे कसं झालं, एकदाच मी गेलो होतो तिरुपती बालाजीला. उन्हाचा तडाखा आणि तिथलं ते वातावरण ह्या गोष्टीमुळे तिकडे जाणं कधी झालं नाही. उत्तर भारत तर पूर्ण आता चालून काढलाय. तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून हे केलेलं आहे, पूर्ण करून केलं आहे. सर, ही आमची ऑल इंडिया सायकल टूर चालू आहे. त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला असं क्युरिओसिटी का वाटते, म्हणजे काय लोकांनी चेस बद्दल म्हणजे कसं हे केलं पाहिजे? माझं जर तुम्ही विचारला चेस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर जीवनामध्ये जसं चेसच्या टेबलवरती हत्ती, घोडे, वजीर, राणी, उंट या पद्धतीचे प्यादे असतात, त्याच पद्धतीमध्ये आपल्या आयुष्यात सुद्धा ह्या गोष्टी असतात की आपण ते जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनासाठी हत्तीचं काम करणारा कोण आहे, जो स्ट्रेट माइंडेड आहे. आपल्याला अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर तो विचारणार नाही की काय झाले, तो विचारणार कुठे यायचंय मला, असा विचारणारा माणूस हत्ती. जो उंट आहे, जो फिरवतोय फक्त, तो दिसतोय जातोय एका साईडला आणि जाणार दुसऱ्या साईडला, जो व्यक्ती असतोय तो उंट. अशा आपल्या आयुष्यामध्ये असे प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी दृष्टिकोनातून आपल्या रूल्स अदा करत असतो. वजीर विषयी काहीतरी सांगायचं. वजीर विषयी जर म्हटला तर मला असं तुम्ही विचारला म्हणून सांगतो, जर वजीर विषय म्हटला तर माझ्या जीवनामध्ये किंवा बऱ्यापैकी लोकांच्या जीवनामध्ये वजीरचं काम करणारा असतो तो घरातील आई किंवा वडील, की जो आपल्या भोवती 100% प्रोटेक्शन ठेवत असतो.
आणि जीवनाला पुढे नेण्यासाठी जो आपल्यापेक्षा आधी संकटाला सामोरे जाऊन आपल्याला पुढे करतो तो म्हणजे वजीर. आणि त्यासाठी मला वाटतं की आई वडील हे आपल्या जीवनातील खरे वजीर आहे. वजीर द्यायला. आणि सर तुम्ही प्यादा असं कुणाला संबोधायचं? प्यादा काय, आता जर तुम्ही ह्या गोष्टी विचारताय की जीवनामध्ये प्यादा कोण, तर आजच्या जीवनामध्ये जो व्यक्ती दुसऱ्याच्या हाताखाली काम करतोय तो स्वतः प्यादा. जसं मी समजा एखाद्या बँकेत जॉब करतोय, मला ती पैसे मिळू दे, प्यादा म्हणूनच काम करतोय तिथे. आपण आपलं काम करत पुढे पुढे सरकत हळूहळू सरकत जाणार. तुम्हाला कोणीही डायरेक्ट सरकता येणार नाही, हळूहळू सरकत जाणार. जॉबच्या ठिकाणी काम करत असताना आणि डायरेक्ट जर आपल्याला हत्तीसारखा जर सरळ कोण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, तर ज्याचा छोटा मोठा का असणार जो व्यवसाय काय तो कधीही लांबची उडी मारू शकतो आणि हळूहळू जाऊ शकतो. आणि सर अजून एक राहिलेला आहे घोडा हा माझा सर राहिलेला आहे. सगळ्यांचं सांगितलं जरा, म्हणजे घोड्याविषयी काय ते सांगा आपल्याला. म्हणजे बरं ठीक आहे. घोड्याविषयी जर सांगायला गेलं तर घोडा हा मला वाटतंय की आपल्या जीवनामध्ये नजरेत डोळ्यासमोर सगळ्यात जास्त दिसणारा प्राणी, पण पाळला न जाणारा घोडा आपला मित्र जिवलग मित्र, जो आपल्या जीवनामध्ये आयुष्यात घोड्यासारखा सतत पळत असतो, सतत मदत करत असतो. आपण त्याच्यासाठी सतत घोड्यासाठी मदत करत असतो. तो म्हणजे आपल्या जीवनातील आणि चेसच्या बोर्डावरती जो घोडा आहे तो आपला फक्त मित्र असतो, दुसरा कोण नाही. खरंच घोड्याचं महत्व सगळ्यामध्ये सर राजा हा एक राहिलेला आहे. राजा, कारण की त्याला प्रत्येक जण चेकमेट करायसाठी बघत असतात. हा राजा कोण असेल, म्हणजे आयुष्यामधील राजा जीवनामध्ये? बघा कसं आहे, मी थोडंसं देवाधर्मामध्ये जास्त मानतो. माझं असं आहे की ही पृथ्वी हे जग गोल आहे, जिथून सुरुवात झाली आपल्याला शेवट तिथंच करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या जगाचा विश्वाचा करता धरता राजा जर नाव कोणाला द्यायचं म्हटलं तर हे परमेश्वराला द्यायला पाहिजे. आणि तो कधीही चेकमेट होत नाही. केलं आपण एक खेळ दृष्टिकोनातून विचार केला तर सगळेजण फक्त त्याला काय करायचं, चेकमेटच करायचा प्रयत्न करतात. तुला हे देतो, मला ते दे. प्रत्येक जण आपल्याला त्याला लालच देत असतो, पण ते लालचीमध्ये सापडत नाही. तो कर्म ज्याचे जसे असतील तशाप्रमाणे त्याला काम देत असतो, फळ देत असतो. राजाचं हेच काम चेसमध्ये सुद्धा आहे. हत्तीचं काम सरळ आहे, त्याला सरळ चालायचंच काम देणार. उंठाचं काम वाकड चालणार आहे, त्याला वाकडच चालायला देणार. जसं जो जबाबदारी पेलू शकतो त्यालाच वजीर म्हणून केलं जातं. त्यामुळे माझ्या नजरियाने, माझ्या दृष्टिकोनातून राजा जर कुणाला म्हणायला गेलं तर परमेश्वराला नाव नाही, मानणारा अल्ला म्हणू शकतो, मानणारा येशू ख्रिस्त म्हणू शकतो, मानणारा परमेश्वर म्हणू शकतो, मानणारा राम म्हणू शकतो. त्यामुळे दगडाचा देव मानण्याच्या इच्छेवर नाही. खरंच तुमच्याशी बोलून जर बरं वाटलं. आणि इचलकरंजीमध्ये मी चेस क्लबना व्हिजिट करायसाठी आलेलो.